राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। मात्र त्यातील काही अटी आणि शर्तींमुळे सरकारवर टीकेचे झोड उठले। यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या योजनेतील नियमात शिथिलता आणली आहे। तसंच या योजनेसाठी अर्ज करायला आता 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला प्रारंभ झालाय। या योजनेबाबत राज्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय। पहिल्याच दिवशी अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांनी गर्दी केली। आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रांवर महिला आल्या होत्या। माझी लाडकी बहीणसाठी लागणारी कागदपत्र आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो। आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। तर माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी। कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपुरता ही योजना आणलेली आहे, पुन्हा बंद केली जाईल। हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे। सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होती। या मर्यादेत आता सरकारने सुधारणा केलेली आहे आणि आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत 2024 पर्यंत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। या योजनेमध्ये नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे। त्यानंतर लाभार्थी महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहेत। मात्र दुसरीकडे आवश्यक कागदपत्रांसाठी महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचं समोर आलंय। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात महिलांकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दुर्दैवानं असा प्रकार महाराष्ट्रात दिसतोय की या योजनेचा सुद्धा गोरगरिबांच्या सहानुभूतीचा फायदा घेत काही एजंट 20 रुपये, 50 रुपये, 500 रुपये ते 700 रुपयापर्यंत केवळ फॉर्म भरून देण्याचं शुल्क आकारतायत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असा कुठलाही शुल्क राज्य सरकारच्याकडून आकारला गेलेला नाही। ही योजना तळागाळातील माझ्या माता भगिनींसाठी आहे। अशा एजंटपासून आपण सावध राहावं। कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ। त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही। आता एकाला करून आलोय। दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 60 वर्षे वयाची अट घालण्यात आली होती। तसंच कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास संबंधित महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होत्या। त्यावरून राज्य सरकारवर प्रचंड टीका सुद्धा झाली। अखेर सरकारनं 60 वर्ष वयाची अट हटवून 65 वर्ष केली आहे। तसंच जमिनीची अट सुद्धा हटवण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचे 2 निकष बदलले। अगोदर वय वर्ष 21 ते 60 वर्ष होतं, आता वय वर्ष 21 ते 65 वर्ष करण्यात आलंय। कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास लाभ मिळणार नव्हता, आता जमिनीची अट सुद्धा हटवण्यात आली आहे। आम्ही जी.आर. काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं, परंतु ते काय होत नाही। विजयराव, हक्कभंग तुमचा विरोध आहे कायला? 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। ही जी योजना आहे याला 46,000 कोटी रुपये लागणार, पण सरकारने प्रोव्हिजन केले 10,000 कोटी। अपेक्षेने महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला, तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेलाय कुठे ते आपल्याला बघावं लागेल। या योजनेचं स्वागत करतोच, पण ज्या पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याला जे पैशाचं नियोजन केलं गेलं ते सुद्धा अपुरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।
मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मध्य प्रदेशात याचा फायदा झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळणार का? ही योजना गेम चेंजर ठरणार का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.